नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला मस्त एकदम रेसिपी दाखवणार. लिंबू आणि कच्चे चणे आणि मिरच्या यापासून रेसिपी आहे. खूप छान आहे, नक्की करून पहा तुम्ही. अगदी साधी सोपी आहे, पण अगदी चटपटीत पण आहे. नक्कीच पहा. छोटीशी आहे, पण फार छान आहे. आता कढईत मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरच्या ह्या बिलकुल तिखट नाही आहेत. एक अशा जरी खाल्ल्या तरी तिखट नाहीत, एकदम कवळ्या कवळ्या मिरच्या आहेत. आणि ह्या मी निसून घेते पहिल्या मिरच्या, त्याचं देठं काढून टाकते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने ह्या मिरच्या निसायच्या. निसून सगळ्या मिरच्या मी निसून घेऊन नंतर दुसरी प्रोसेस दाखवते तुम्हाला. एकदम कवळे आहेत पहा बरं. त्याच्यात बी आपण नाही आणि खूप म्हणजे चविष्ट लागतात. कच्च्या खाल्ली ना तरी पण तिखट लागत नाही. तर आता ह्या बाजूला ठेवते अशाच निसून. एवढ्या घेते आता मी, तेवढी करणार आहे तेवढ्या. आता इथे चणे घेतलेले आहेत मी, उकडून घेतले आहे चणे बघा, शिजवलेत आहेत. कुकरला लावले होते, ते शिजवून घेतलेले आहेत. तर इथे चणे एक वाटीभर आहे आपले, ते घेतलेले आहेत. आता इथे मी कांदा टाकते. एक कांदा कापला होता, तो टाकला. मीडियम साईजनीच कापला होता, जास्त काय त्याला हे केलं नाही. अशा पद्धतीने कापून घेतला. एक टमाटर घेतलं, तो टाकला. हे बघा, तो त्याचा पण मी फोडी करून टाकणार आहे. हे बघा, एक टमाटर टाकून दिला आपला, म्हणजे वाटीमध्ये चणे, कांदा आणि टमाटर झालेले आहे आपले टाकून. आता इथे बघा, कोथिंबीर मी चिरली होती, ती थोडीशी टाकणार आहे पहिली मी आता. नंतर दुसऱ्या वेळेस जास्त टाकणार आहे. पहा आता कधी टाकणार आहे ती कोथिंबीर. तर पहा तुम्ही, इथे मिरच्या घेतलेल्या आहेत ना, हे मिरच्यांना काय करायचे, इथे होल पाडायचे मिरच्यांना. जरासं थोडंसं असं चीर पाडून घ्यायची मिरचीला. अशा पद्धतीने चीर पडली तर काय होतं, हे बघा, थोडीशी चीर पाडायची, जास्त नाही. सर्व मिरच्या मी चीर पाडून घेते फटाफट. मैत्रिणींनो, ही रेसिपी तशी पाहिली तर कोणीही खाऊ शकतं आणि खूप चटपटीत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोगीची रेसिपी आहे ही. तुम्ही नक्कीच पहा. आणि हेल्दी इतकी आहे ना, खूप हेल्दी रेसिपी. म्हणजे तुम्हाला डाएटवाल्यांना पण तुम्हाला कामाला येईल ही रेसिपी. आणि असे पण तुम्ही खाऊ शकता, नाश्त्यासाठी पण खाऊ शकता, किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी 4 वाजताच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता. समजा कोणी असं नाही एखादी भाजी आवडत कोणाला, तर हा पदार्थ दिला ना, त्याचं पोट भरून जाईल. किंवा त्याला नाही, कंटाळा आला तर नको जेवायला आज, तर हा पदार्थ एक प्लेट भरून दिला ना, तर त्याचं पोट भरून जाईल. म्हणजे असं आहे हे. तर नक्कीच पहा तुम्ही काय आहे आणि काय बनणार आहे या चण्यापासून आणि लिंबापासून आणि मिरच्यांपासून. तर पहा तुम्ही, आता ह्या मिरच्या माझ्या झालेल्या आहेत, त्याच्यात मध्ये होल पाडून. आता मी त्याच्यात टाकणार आहे मीठ वरून चोळणार आहे मिरच्यांना, का की आतपर्यंत जाईन त्याच्या, म्हणून असं छान असं सगळं मीठ सोडून घेणार आहे, का की त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे म्हणून. जास्त काही नाही करणार, ते जातं आपाप आतमध्ये. हलवून घेतलं, त्याला मिक्स करून घेतलं. इथं थडका पॅन ठेवलेला आहे मी, पहा. आणि एक पळीभर तेल ओतलेलं आहे तडका पॅनमध्ये. अजून थोडं टाकलं मी, का की आपल्याला तडका मारायचा आहे, तर कमी पडणार तेल म्हणून. मोहरी टाकली 1 चमचा भरून, चमचा नाही, अर्धा चमचा आहे. जिरं टाकलं अर्धा चमचा. आणि ह्याला फुलून द्यायचं छान मात्र. नंतर दुसरा प्रोसेस करायची आपल्याला. जिरं फुलत आलेलं आहे, पण मोहरी वाजली नाहीत अजून चांगली, तर आपण वाजून देऊया, थोडा वेळ थांबूया. हे पहा, आता टाकते मी मिरच्या. ह्या मिरच्या आणि ते मीठ होतं ते पण दिलं टाकून त्याच्यात. आणि ह्याला छान असं फ्राय करून घ्यायच्या मिरच्यांना आपल्याला. मस्त फ्राय करून घ्यायची, अगदी त्या पांढऱ्या झाल्या पाहिजे इतकं फ्राय करायची. म्हणजे त्याचा कच्चापणा आहे ना, थोडाफार तिखटपणा आहे, तो पण कमी होणार आणि शिजून पण जाणार मिरच्या. म्हणून त्या
अशा पद्धतीने फ्राय करायच्या त्याला, का त्याचा कच्चापणा संपूर्ण गेला पाहिजे. आणि मीठ तर घातलेलंच आहे आपण आता त्याच्यात. आता त्याच्यावर यायला लागलेली आहे पहा जरा जरा पांढरापणा. मिरच्या पांढऱ्या पडायला लागल्या आहेत पहा. अशाच पडायला पाहिजे संपूर्ण मिरच्या. मग त्याचं ह्या मिरच्या जरी तुम्ही न काही खाता अशा जरी खाल्ल्या ना तर तिखट लागणार नाही, लागतच नाही आहे. म्हणजे ह्या एकदम कवळ्या मिरच्या आहेत आणि बिना तिखटवाल्या आहेत. आता उरलेली कोथिंबीर मी म्हटलं ना पुढे कामाला येईन आपल्याला, ती कोथिंबीर मी इथे टाकली बघा. आता ही कोथिंबीर छान कुरकुरीत होऊन द्यायची. छान अजून होऊन द्यायची आपल्याला. तर लगेच नाही हे करायचं, अजून थोडी झाली पाहिजे. मिरच्या तर बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आपल्या आता त्या, पण कोथिंबीर थोडीशी आपली कुरकुरीत झाली पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. जरा असंच ठेवायचं, मग ती एका बाजूने चांगली शिजली जाती. हलवायचं नाही, थोडा वेळ हलवायचंच नाही. आता इथं हिंग टाकायचं आहे मला. हिंगाने स्वाद छान येतं या रेसिपीला, म्हणून हिंग टाकायचंच आपल्याला. खूप खमंगपणा येतं हिंगामुळं. छान आता हलवून घेते मस्त. आता जवळजवळ ही आपली झालेलीच आहे. आता एक बटाटा होता माझ्याकडे उकडलेला, त्याला मी फोडून घेते. ते तोपर्यंत आपला तिकडे तडका होतोय तयार स्लोमध्ये. हे बघा, अशा छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे, जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटे तुकडे करायचे. हे पहा, आणि जास्त बटाटा शिजवायचा नाही, कमी शिजलेला बटाटा घ्यायचा जास्त. म्हणजे असं एकदम हात लावला त्याचं पीठ झालं पाहिजे असं नाही घ्यायचा बटाटा, त्याच्या फोडी बनल्या पाहिजे बटाट्याच्या, असा बटाटा घ्यायचा ह्या रेसिपीला. तर माझ्याकडे होता पहिला शिल्लक म्हणून मी तोच घेतला आहे. आत्ता काय उकडला नाही मी किंवा काहीच नाही. हे बघा, हे झालेलं आहे छान. पूर्ण बटाट्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे. एक वाटीभर झाला ना बटाटा. आता हे ह्याच्यात टाकायचं. मस्त होतं झालेलं आहे. तुम्हाला कळालंच असेल काय आहे ते, काय बनणार आहे ते. बऱ्यापैकी आठवणी झाल्या असेल. आणि आता लिंबू घालायचे याच्यात. 2 लिंब आहेत माझ्याकडे, मी कापून घेणार आहे दोन्ही पण. आणि ही 2 लिंब याच्यात टाकायच्यात मला. मग काय बनते पुढे. हे बघा, लिंबू त्या ह्याने पिळून घ्यायचं लिंबू पात्राने. मी 2 लिंब घातलेले आहेत. लिंबानी स्वाद येते, लिंबानी इम्युनिटी वाढवते, लिंबापासून पित्त होत नाही, लिंबापासून वजन कमी होतं, लिंबापासून अनेक फायदे आहेत. तुम्ही जेवढं लिंबू खासाल तेवढं फायदे आहेत. तर नक्कीच लिंबू तुमच्या जेवणाच्या आहारात हवीच. रेकॉर्डिंग करते मला. हे सर्व कापून घेतलेलं आहे मी आता. हे पा, मस्त दिसते ना, रंग पण फार सुंदर दिसते त्याचा. आणि हा तडका मिरच्याचा टाकायचे. आहा हा, काय विचारू नका. हा तडका टाकल्यावर आणि ही चव येते जबरदस्त त्याला, खूप चव येते मस्त त्याची. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटते. हे आहे आपलं मिक्स सलाड. हा सलाड तुम्ही डाएटसाठी वापरू शकता, नाश्त्यासाठी वापरू शकता. म्हणजे खूप फायदेशीर आहे हा सलाड. नक्कीच करून पहा. खूप चवदार लागतो, खूप छान लागतो, एकदम चविष्ट म्हणतात ना तसा लागतो. तर नक्कीच या पद्धतीने या मिरच्या घालून, कवळ्या मिरच्या घालून सलाड करून पहा. लिंबू टाकून त्याच्यात आणि चणे टाकून, बटाटा टाकायचा, कांदा टाकायचा आणि टमाटर टाकायचे. ह्या 2-4 वस्तू टाकायच्या. एवढ्या भारी लागते ना ते, विचारू नका तुम्ही. एकदा करून पहा आणि खा तुम्ही खरंच. थोडीशी हळद टाकलेली मी वरून,
थोडा चाट मसाला असला तुमच्याकडे टाकायचा आणि मीठ टाकलेले तर आहे ते. मस्त तडका दिलेला आहे आणि या मिरच्या मध्ये मध्ये खायच्या. खूप छान लागतात, खूप टेस्ट येते याला. तर मैत्रिणींनो, माझा हा सॅलड आवडला का तुम्हाला? आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. नक्कीच सबस्क्राईब नसन केलं ना तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन हटके रेसिपी असतात पाहायला भेटतात. अगदी सस्पेंड रेसिपी असतात पण काहीतरी वेगळं असतं त्याच्यामध्ये. खूप छान असतात. तर चला बाय, परत भेटूया.